हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज सुकटीची चटणी बनवली आहे आणि नेहमी लाल तिखटामध्ये बनवते, पण आज जरा हिरव्या मिरचीचा ठेचा वापरून बनवली. तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी मी एक पातेलं गरम करत ठेवलं. त्यामध्ये तर आधी आपल्याला सगळी सुकट आहे तर ती भाजून घ्यायची आहे चांगली. तर मी चाळणीनं ती छान अशी चाळून घेतली आहे. स्वच्छ त्यातली माती वगैरे काय असेल तर ती गाळ वगैरे खालचा असतो तर तो सगळा चाळणीतून निघून जातो म्हणून चाळून घेतले. आणि आता अगदी बारीक गॅसवर आपल्याला ही सुकट खमंग त्याचा वास येईपर्यंत परतवून घ्यायची आहे. तर आता ती छान भाजून झाली आहे तर ती मी एका बाउलमध्ये काढून घेते. आणि त्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर आता मी साधारणतः त्यामध्ये 3 ग्लास पाणी घालणार आहे आणि ते आपण नंतर स्वच्छ धुवून त्याचा अजून काही गाळ बारीकसा रेत वगैरे असेल तर ते निघून जाईल तर ते पाण्यात घालून ठेवलेले आहे. तर आता इकडे आपण ठेचा जो बनवणार आहोत त्यासाठीची मिरची आणि लसूण आपण आधी तर चांगलं खरपूस असं भाजून घेणार आहोत. तर मी एका तव्यामध्ये तेल वगैरे घातलेलं नाही आहे, फक्त मिरची आणि लसूण घातला आहे आणि तो चांगला बघू शकता त्याच्यावर डाग पडलेत. चांगले डाग पडेपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर ते मी खलबत्त्यामध्ये घेतले आणि त्यामध्ये मीठ घातले. तर मी थोडंसं जाड मीठ वापरले म्हणजे मिरची वगैरे छान त्यानं वाटली जाते आणि टेस्टही छान येते. तर तुमच्याकडे खडा मीठ नसेल तर तुम्ही बारीक मिठाचा यूज करू शकता किंवा जे कोणतं मीठ तुम्ही खाण्यामध्ये वापरत असाल ते यूज करू शकता. तर बघू शकता आपल्याला अशा प्रकारे अगदी जाडसर असं कुटून घ्यायचं आहे. तर तुम्ही हे मिक्सरलाही वाटू शकता किंवा पाट्यावर वगैरे वाटू शकता. मी खलबत्त्यामध्ये असं जाडसर ते कुटून घेतलेलं आहे. त्यानंतर आता ही सुकट जी आहे तर ती मी छान चोळून धुवून घेतले आणि आता आपण सुकटीची चटणी करायला चालू करूयात. तर परत मी ते पातेलं गरम करत ठेवले. त्यामध्ये घातले 2 चमचे तेल. तेल जरा गरम झालं की नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत कांदा. तर कांदा सुकटीला कसा थोडासा कांदा जास्त असेल तर टेस्ट छान येते. तर मी थोडा म्हणजे मोठ्या साईजचे साधारणतः 2 कांदे आहेत. ते कांदे मी चांगले परतवून घेतलेत अगदी मऊ होईपर्यंत. आणि कांदा थोडासा शिजला गेला की त्यामध्ये नंतर मी टोमॅटो घातले. तर टोमॅटो पण एक घातलेला आहे मोठ्या साईजचा. तर टोमॅटोही आपल्याला थोडासा परतवून घ्यायचा आहे. नंतर ते कांदा आणि टोमॅटो थोडंसं साईडला सरकवून त्यात जे तेल आहे त्यामध्ये आपल्याला हा ठेचा आधी थोडासा परतवायचा आहे. तर आता तो थोडासा मिक्स करून झाल्यानंतर आपण परत कांदा टोमॅटोसोबत एकजीव करून परतवून घेणार आहोत. त्यानंतर घालूयात हळद. तर मी एक छोटा चमचा हळद घातलेली आहे. हळदही कांदा टोमॅटोसोबत छान परतली आहे. आणि त्यानंतर जी सुकट आपण पाण्यामध्ये ठेवली होती तर त्याच्यात पाणी नितळवून वरची आपल्याला सुकट घ्यायची आहे. तर आता ती सुकट घातलेली आहे मी. आणि आता कांदा टोमॅटोसोबत ही आपण छान अशी परतवून घेणार आहोत. तर मी सुकट शिजवत असताना त्यामध्ये पाण्याचा बिलकुल यूज करणार नाही, आपल्याला ती वाफेवरच शिजवायची. तर सुकट मिक्स करून झाली की नंतर त्यामध्ये कोथिंबीर घातली आहे. आणि कोथिंबीर मिक्स करून झाल्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं अगदी 1 चमचा आगळ घातलेला आहे. कारण माझ्याकडे कोकम नव्हतं. कोकम असेल तुमच्याकडे तर 1-2 त्याचे तुकडे कोकमचे टाकले ना तर सुकटीला टेस्ट छान येते. म्हणजे कोकमशिवाय सुकटीची टेस्टच नाही म्हणावी लागेल. तर माझ्याकडे कोकम नव्हतं म्हणून मी त्यामध्ये आगळ घातलं 1 चमचा. आणि आता ते त्याच्यावर झाकण ठेवून अगदी मीडियम गॅसवर आपल्याला हे 5 ते 7 मिनटं त्याला वाफ देऊन घ्यायची आहे. तर बघू शकता आता आपली सुकट रेडी झालेली आहे. तर मी आता ती परत एकदा छान मिक्स करून घेतली. गॅसची फ्लेम तर आता ऑफ केलेली आहे. आणि आता बघू शकता मस्त अशी एकदम सुटसुटीत अशी आपली ही सुकट रेडी झालेली आहे. तर मी ती एका बाउलमध्ये काढून घेते. तर बघू शकता त्याला कलरही खूप छान आला आहे आणि त्याची टेस्ट पण खूप छान लागते. तर चपाती किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी खूप छान अशी रेसिपी आहे. नक्की एकदा अशा प्रकारे सुकट ट्राय करा, तुम्हालाही आवडेल. आणि आता ती मी चपातीसोबत सर्व केलेली आहे. तर तुम्ही चपाती, भाकरी, अगदी भाकरी तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, काय तुम्ही जे कोणती भाकरी खात असाल त्यासोबत तर खूप छान लागते सुकट. आणि आता मी आज चपातीसोबत सर्व केलेली आहे. त्याच्यासोबत थोडासा कांदा. आणि अशा प्रकारे आपली ही सुकटीची चटणी खाण्यासाठी म्हणून रेडी झालेली आहे. तर मी बनवलेली ही हिरव्या मिरचीच्या ठेच्यातली सुकटीची चटणी याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.